नमस्कार, मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचा आपल्या चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो। लाडक्या बहिणींना प्रॉपर आणि खात्रीशीर माहिती देणे हाच आपला एकमेव हेतू आहे। तर संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणींना मार्च आणि एप्रिलचा हप्ता आलेलाच आहे। तर आता सगळ्याच लाडक्या बहिणींना मे महिन्याच्या हप्ते वितरणाची उत्कंठा लागलेलीच आहे। तर याची आपण माहिती देणारच आहोत। पण मे महिन्याचा हप्ता तुमच्या बँक खात्यामध्ये येण्यासाठी कोणती काळजी घेतली पाहिजे याच्या संदर्भात लाडक्या बहिणींना आपण मार्गदर्शन करणार आहोत। तर सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे 2 हप्ते एकत्र वितरित झाल्यामुळे मे महिन्याचा हप्ता काय लगेचच या मे महिन्याच्या अखेरपर्यंत वितरित होणार नाहीये ही बातमी सध्या समोर आली आहे। त्यामुळे सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच मे महिन्याच्या हप्ते वितरणाचा GR सर्वात प्रथम येईल याच महिन्याच्या अखेरपर्यंत आणि त्याच्यानंतर जून महिन्याच्या 2ऱ्या ते 3ऱ्या आठवड्यापर्यंत संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणींच्या आधारसंलग्न बँक खात्यामध्ये मे महिन्याचाच 1500 रुपयांचा हप्ता वितरित केला जाणार आहे। याच्यामध्ये मे आणि जून हे 2 हप्ते एकत्र येणार आहेत का, तर असं मुळीच नाही आहे। फक्त मे महिन्याचा हप्ता जूनच्या मध्यापर्यंत वितरित होणार आहे। तर याच्यामध्ये हा हप्ता मिळण्यासाठी आम्हाला काय काय केलं पाहिजे, तर या संदर्भात लाडक्या बहिणींना आपण माहिती देणार आहोत। तर सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच तुमच्या आधार सीडिंगला काही हलवायचं नाही आहे। आधार सीडिंग काही लाडक्या बहिणी स्वतःहून चेंज करत असतात, तर याच्या भानगडीत पडू नका। जसं आधार सीडिंग ॲक्टिव्ह आहे तसंच राहू दे। दुसरी महत्त्वाची बाब म्हणजेच काही वेळेस काय असतं की लाडक्या बहिणी आधारमध्ये महत्त्वाच्या माहिती असेल, नावामध्ये बदल असेल, अशा गोष्टी करत असतात। तर मी सांगू इच्छितो की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत हप्ते वितरण हे आधारच्या माध्यमातून होत असतं। म्हणजेच तुमच्या आधार कार्डला जे बँक खातं लिंक आहे त्याच माध्यमातून पेमेंट होत असतं। त्यामुळे दोघांवरती जर माहिती चुकीची झाली, कदाचित तुम्ही नावामध्ये बदल करून अपडेट केलं पण बँकेमध्ये नाव तसंच राहिलं किंवा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जे नाव सरकारकडे आहे त्याच्यामध्ये जर बदल झाला तर कदाचित माहितीमध्ये मिसमॅच येऊन तुमचा लाभ आहे तो बंद होऊ शकतो। त्यामुळे ही गोष्ट तुम्हाला टाळायची आहे आणि त्याचबरोबर 2.5 लाखाची उत्पन्न मर्यादा, तुमचं जर उत्पन्न वाढत असेल तर तुम्हाला खबरदारी घ्यायची आहे। जर उत्पन्न वाढ झाली, कारण का लक्षात घ्या की कागदपत्र पडताळणीमध्ये मोठ्या प्रमाणावरती लाडक्या बहिणी अपात्र झालेल्या आहेत। मागच्या महिन्याचे जे 2 हप्ते आहेत मोठ्या प्रमाणावरती अनेक लाडक्या बहिणींना आले नाही आहेत। तर त्यामुळे तुम्हाला उत्पन्न वाढीची मर्यादा देखील लक्षात घ्यायची आहे। 2.5 लाखापेक्षा जर उत्पन्न वाढलं तर तुमचा लाभ आहे बंद होणार आहे। त्यामुळे तुमचा जर लाभ कंटिन्यू ठेवायचा असेल तर उत्पन्नाची मर्यादा तुम्ही लक्षपूर्वक त्याकडे दिलं पाहिजे। आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे तुमच्या घरामध्ये 4 चाकी वाहन जर येत असेल तर तुम्हाला हा लाभ आहे तो सोडावा लागणार आहे। कारण का याची अटच आहे, घरामध्ये 4 चाकी वाहन नसावं, त्याचबरोबर घरामध्ये गव्हर्नमेंट सर्वंट नसावेत आणि त्याचबरोबर 65 वर्ष वयोगट तुमच्या लाडक्या बहिणी योजनेअंतर्गत पूर्ण होत असेल तर मात्र तुमचा लाभ देखील आपोआप बंद होणार आहे। तर ह्या गोष्टींची काळजी घ्यायची आहे। वयोमर्यादा तर तुम्हाला काहीच करता येणार नाही आहे, पण इतर बाबींच्या वरती तुम्ही लक्ष देऊ शकता। आधारमध्ये बँक खात्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल करायचा नाही आहे, मोबाईल नंबरसुद्धा बदलायचा नाही आहे, चालू ठेवायचा आहे। कारण का KYC जूनच्या मध्यापासून सुरू होणार आहे। कारण का सर्व पात्र लाडक्या बहिणींना दरवर्षी एकदा KYC करणं बंधनकारक आहे। तर अशा प्रकारे अनेक बाबींच्या माध्यमातून तुम्हाला ही काळजी घेता येईल, जेणेकरून पुढचा लाभ आहे तुम्हाला मिळणार आहे। तर या गोष्टींवरती जर तुम्ही लक्ष ठेवलात तर तुमचा लाभ तुम्हाला येईल। आणि यामध्ये लक्षात घ्या की एक बाब आहे की एका घरामध्ये एकापेक्षा अधिक लाभार्थी लाभ घेत असतील तर ऑलरेडी त्यांचा लाभ बंद झालेला आहे। त्यामुळे अशा प्रकारे या गोष्टीनुसार पुढचं जे लाभ वितरण आहे ते होणार आहे। कारण का शासनामार्फत कागदपत्र पडताळणी मोठ्या प्रमाणावरती आणि अचूकतेने केली जात आहे। त्यामुळे अपात्र लाडक्या बहिणी लगेचच यातून त्यांचा लाभ बंद केला जात आहे। IT रिटर्न जर एकदा जरी भरलं तरी देखील तुमचा लाभ आहे तो थांबवला जातो। IT रिटर्नमध्ये तुमचे नातेवाईक असतील, तुमचे मिस्टर असतील किंवा तुमच्या रेशन कार्डवरती जी नावं असतील यापैकी जरी कोणी असेल तरी देखील लाभ बंद केला जातो। एकदा जरी चुकून भरला तरी देखील लाभ बंद केला जातो, ही सद्यस्थिती आहे। त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच तुम्हाला कार्यवाही करायची आहे। तर साधारणतः मे महिन्याच्या हप्ते वितरणाची सध्या घोषणा नाही आहे। जून महिन्याच्या 2ऱ्या आठवड्यापर्यंत हा हप्ता आहे तो वितरित होणार आहे। तर अशा प्रकारची ही महत्त्वाची माहिती सर्वांपर्यंत नक्की शेअर करा। तुमच्या काही शंका असतील तर आपल्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये नक्की कळवा। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात प्रॉपर आणि खात्रीशीर माहितीसाठी आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा।